आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पिंपळकोठेत बिबट्या जेरबंद, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण। मागील काही महिन्यापासून पिंपळकोठे, दरेगाव, नांदिन या परिसरात बिबट्यांचा सर्रास वापर असल्याने व शेतकऱ्यांच्या पशुधनावर रात्री बेरात्री बिबट्या हल्ला करत असल्याने शेतकऱ्यांचे पशुधनामुळे आर्थिक नुकसानीची शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागत आहे। तसेच या बिबट्यांच्या सर्रास वापरामुळे शेतकरी वर्गाला रात्री शेतीला पाणी देणे किंवा शेतातील इतर कामे करण्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। या अनुषंगानेच पिंपळकोठे तालुका बागलाण येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वन परिक्षेत्र कार्यालय ताहराबाद यांना लेखी निवेदन देत पिंजरा लावण्याची मागणी केली होती। याचे गांभीर्य लक्षात घेता वन विभागाकडून पिंपळकोठे येथील गट नंबर 112/2 श्रावण सीताराम देवरे यांच्या शेतात पिंजरा लावला। या पिंजऱ्यात दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 12 वाजेच्या दरम्यान नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला। ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच वन विभागाला याची माहिती दिली। वन विभागाने तात्काळ कार्यवाही करत कैद झालेला बिबट्या रात्रीच्या वेळेसच कर्मचाऱ्यांच्या व स्थानिक शेतकरी प्रदीप अहिरे, हर्षल देवरे, रवींद्र भांबरे, धनंजय पवार, प्रसाद भांबरे, धनंजय भांबरे यांच्या मदतीने ताहराबाद वन कार्यालयाच्या आवारात आणला। यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माडे, दत्तात्रय देवकाते, तुषार देसाई इत्यादी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले। जरी वन विभागाने हा बिबट्या जेरबंद केला असेल तरी सुद्धा आमच्या पिंपळकोठे परिसरात सध्या एक मादी जातीचा बिबट्या त्याच्याबरोबर 3 लहान बछड्यांचा सर्रास वापर आहे। त्यामुळे अजूनही शेतकरी वर्ग दहशतीखाली शेतीचे कामे करत आहे। वन विभागाने तात्काळ येथे पुन्हा पिंजरा लावून उर्वरित बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी पिंपळकोठेचे सरपंच नितीन भांबरे यांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे।